अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे अक्षय तृतीया. तर अक्षय तृतीया निमित्त अक्षय कलश कशा पद्धतीने भरायचा आणि प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरामध्ये अक्षय कलश भरावा. कारण अशी गोष्ट आपण करायची आहे जी गोष्ट म्हणजे अक्षय कलश का भरावा. त्याच्यामध्ये बघा जेवढ्या वस्तू आपण टाकतो किंवा जेवढ्या गोष्टी आपण अर्पण करत असतो त्याला कधीही क्षय होत नाही, त्या कधीही संपत नाहीत. उद्याच्या दिवशी जितकी जास्त चांगली कर्मे करता येतील तितकी जास्त चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करायचा आहे. उद्याचा दिवस पितरांसाठी आहे. पितरांची सेवा कशी करायची, पूजा मांडणी कशी करायची, पितरांचा घास कसा काढायचा या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेलाच आहे. पण उद्याच्या दिवशी अक्षय कलश कशा पद्धतीने भरायचा, कारण माता लक्ष्मी ही चंचल आहे तुम्हाला देखील माहिती आहे. आणि उद्याच्या दिवशी जर पूजा केली आणि उद्यापासून प्रत्येक पौर्णिमाला किंवा प्रत्येक आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी किंवा मंगळवारी जर तुम्ही अक्षय कलश भरत गेलात, नाही आठवड्याला शक्य तर प्रत्येक पौर्णिमेला जर तुम्ही अक्षय कलश भरलात तर तुमच्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही, कधीही कोणतीही गोष्ट संपुष्टात येणार नाही. एवढी एक गोष्ट. अक्षय कलश भरत असताना आपण ज्या दिवशी बघा आता उद्या अक्षय तृतीया आहे तर आपण जितकी वाईट कर्म करणार आहे, एखाद्या दिवशी वाईट चिंतणार आहे ते देखील अक्षयच राहणार आहे. एखादी चांगली कर्म केली, चांगली आपण अन्नदान पुण्यदान केलं तर आपल्याला त्या कर्माचं फळ देखील मिळणार आहे, ते देखील कधी संपुष्टात येणार नाही. म्हणजे अक्षय तृतीया म्हणजे कोणत्याही गोष्टीचा क्षय नसणार आहे. माता लक्ष्मीला कसं प्रसन्न करता येईल हे आपल्याला पाहायचं आहे. कोणाला माता लक्ष्मी नको आहे, कोणाला पैसा नको आहे, कोणाला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य नको आहे. हे तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करतो, आपल्याला वाटतं की माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये वास्तव्य करावे, माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्या घरावरती असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. तुमच्यापासून माझ्यापर्यंत वाटत असतं. आपल्या घरामध्ये कर्जबाजारी आहे, पैशांची चणचण असते, आर्थिक परिस्थिती बिकट आहे. अशी परिस्थिती आपल्यावरती आहे की एक वेळ अशी होती की ज्या वेळेस आपण इतरांना मदत करत होतो, पण अशी आता वेळ आहे आपल्याला खूप गरज आहे. आपलाच पैसे मागायला आपल्याला लाज वाटते. आपले पैसे एखाद्याकडे अडकलेले आहेत, एखाद्याला चांगल्या कामासाठी आपण चांगल्या हेतूने पैसे दिले पण तेच पैसे आपल्यालाच भीक मागितल्यासारखे मागावे लागतात आता. म्हणजे पैसे एक प्रकारे अडकलेले आहेत. तर अशासाठी देखील आपण आवर्जून अक्षय तृतीया दिवशी अक्षय कलश भरा. म्हणजे काय होईल, आपण माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की हे माता लक्ष्मी तुझी कृपादृष्टी अशीच संपूर्ण कुटुंबावरती राहू दे, तुझं छायाचित्र प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीवरती राहू दे, तू अशीच आमच्या घरामध्ये नांदत जा, आपल्या घरामध्ये तुझा कृपा आशीर्वाद असाच राहू दे आणि कधीही संपुष्टात येऊ नये यासाठी मी अक्षय तृतीयेच्या दिवशी आज अक्षय कलश भरत आहे. आणि मी आजपासून दर पौर्णिमाला किंवा मी 11 पौर्णिमा किंवा 21 पौर्णिमा अक्षय कलश भरणार आहे किंवा आठवड्यातील दर शुक्रवारी मी अक्षय कलश भरणार आहे. तर माझ्या घरामध्ये आपल्या घरामध्ये तुझं असंच अखंड वास्तव्य राहू दे आणि तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे अशी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. ज्यावेळेस तुम्ही अक्षय तृतीयेला सुरुवात करायची आहे, अक्षय तृतीयेला अक्षय कलश भरला की तिथून पुढे दर पौर्णिमेला म्हणजेच 11 पौर्णिमा किंवा 21 पौर्णिमा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही पकडायचे आहेत. उपवास वगैरे करण्याची काही गरज नाही. या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करायची किंवा दर आठवड्यातील दर शुक्रवारी जर तुम्ही अक्षय कलश भरत गेलात तर तुम्हाला अक्षय असं पुण्य मिळणार आहे आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामधून कधीच हलणार नाही. लक्ष्मी जी प्राप्त लक्ष्मी आहे आपली ती देखील स्थिर होईल आणि आपल्या धनामध्ये कशी वाढ होईल ते देखील आपल्याला माता लक्ष्मी भरभरून देणार आहे. त्यामुळे माता लक्ष्मीची कृपादृष्टी हवी असेल तर नक्कीच तुम्ही अक्षय कलश भरायचा आहे. अक्षय कलश भरत असताना फक्त माता लक्ष्मीचा बीज मंत्र तुम्हाला बोलत बोलत अक्षय कलश भरायचा आहे. आता भरायचा कसा हा देखील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, बरोबर. तुम्ही तुमच्या घरात त्याला एखादा जो आता भरपूर मार्केटमध्ये आलेले आहेत चांदीचे अष्टलक्ष्मी कलश आहे, हे आहे ते आहे बघा, त्या वस्तूमध्येच किंवा त्याच्यावरती माता लक्ष्मीचे शुभचिन्ह असतात, माता लक्ष्मीचा फोटो असतो, त्या कलशावरती माता लक्ष्मी अष्टलक्ष्मी असते. मग त्याच्यावरतीच पूजा केल्यानंतर मगच माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे असं अजिबात नाही आहे. नाहीतर तुम्ही भरपूर आता तुम्ही बघत असाल यूट्यूबवरती, तुम्ही बघता घेतात लोक, त्यांची परिस्थिती आहे म्हणून ते घेतात, पण त्यांनी घेतलंय, त्यांना त्याच्यामध्ये सेवा केल्यानंतर अनुभव येतोय. मग मला याच्यामध्ये सेवा केल्यानंतर अनुभव नाही येणार, मला तेच घ्यायला हवं यासाठी घरात कधीही आग्रह करू नका. तुमची पात्रता असेल तर तुम्ही नक्कीच घ्या, पण विनाकारण हट्ट धरून घरातलं वातावरण तुम्ही दूषित करू नका. तुम्ही साध्या मटक्याच्या मातीच्या भांड्यावरती जो लोटकं असतं त्याच्यामध्ये जरी अक्षय कलश भरलात तरी देखील माता लक्ष्मी तेवढंच फळ तुम्हाला देणार आहे. माता लक्ष्मीला तुम्ही कशामध्ये सेवा करताय यात रस नाहीये,
तुम्ही किती शुद्ध अंतकरणापासून सेवा करताय यात रस आहे. चांदीच्या वस्तूमध्येच सेवा केल्यानंतर मी तुला पावणार आहे असं माता लक्ष्मी कोणत्याच भक्ताला सांगत नाही, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे जर तुम्हाला काही शक्य नाहीये, घरातला साधा तांब्या तुम्ही घेतला, घरातला तुम्ही कलश घेतला तरी देखील चालणार आहे. काय करायचं आहे किंवा मातीचं जे बोळकं तुम्हाला मी सांगितलं एवढ्या साईजमध्ये तुम्हाला भेटेल मातीच्या, म्हणजे जिथे आपल्याला झाडं वगैरे मिळतात तिथे सगळं मिळतं. तिथून जर तुम्ही आणलं रोपवाटिकामधून, बरोबर, लोटका आणलं किंवा जिथे तुम्हाला तुमच्या जिथे कुठे भेटतं तिथून आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. नंतर काय करायचं आहे तुम्हाला, अक्षय तृतीय दिवशी पूजा करण्यासाठी अगोदर थोडंसं हळद भिजवून घ्यायची आहे. तुम्हाला स्क्रीनवरती देखील थोडेसे फोटो दाखवते मी, कारण आता मी करून दाखवत नाहीये, सध्या वेळ नाहीये माझ्याकडे तेवढा. मग आता आपण काय करायचं आहे, एक हळकुंड, अख्खं हळकुंड घ्यायचं आहे. त्याला कलवा बांधून त्याची गाठ मारून एक प्लेटमध्ये घ्यायचं आहे. प्लेटमध्ये साहित्य काय काय लागणार आहे ते अगोदर घ्या. तुम्हाला बघा, तुम्ही आता तांब्या कोणता घेणार आहात की बोळकं घेणार आहात ते तुमच्या ह्याच्यावरती तुम्ही ठरवायचं आहे. तर ती एक गोष्ट, तांब्या किंवा जे मातीचं भांडं आहे ते, हळकुंड जे कलाव्याच्या धाग्याला गाठ मारून बांधलेलं असेल. नंतर तुम्हाला तुमच्याकडे कमळगट्ट्याचे माळे, नंतर तुमच्याकडे कवड्या असतील, तुमच्याकडे गोमती चक्र असेल, लाल गुंजा असतील, तर अशा पद्धतीच्या जेवढ्या वस्तू आहेत माता लक्ष्मीला ज्या आपण चढवतो, अर्पण करतो, लवंग असेल, तर खडं मीठ, लक्षात ठेवा खडं मीठ आवर्जून पाहिजे आपल्याला. अक्षय कलश भरताना खडं मीठ तुम्हाला हवंच आहे, कारण माता लक्ष्मी ही समुद्राची कन्या आहे आणि तिथून म्हणजे एक प्रकारे माहेरपणच आपल्याला तयार करायचं आहे. माहेरातच माता लक्ष्मी आहे असं तिला, माता लक्ष्मीला भाजवायचं आहे. यासाठी खडं मीठ न चुकता आपल्याला खडं मीठ घालायचं आहे. सर्वात मोठी गोष्ट आहे ते म्हणजे मोठं जे मीठ असतं खडं मीठ, ते मीठ लागणार आहे. हळदी कुंकू, खाऊची पानं लागणार आहेत तुम्हाला. तुमच्या प्लेटमध्ये तुम्हाला सजवण्यासाठी खाऊची पानं लागणार आहेत. त्याच पद्धतीने लाल पिवळं केलेलं तांदूळ तुम्हाला लागणार आहे, म्हणजेच लाल रंगाचे तांदूळ तुम्ही घ्या. हळदी कुंकू, एक तुपाचं निरंजन, अगरबत्ती, धूप, या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित ठेवायच्या आहेत. फुलं माता लक्ष्मीला अर्पण करायला, हार, गजरा. जर तुम्हाला कलशाला सजवायचं असेल तर तुम्ही तुमच्याकडे ज्या वस्तू असतील घरामध्ये तुमच्या, चांदीचे पैंजण वगैरे सगळं काही तुम्ही त्याला चढवू शकता. नंतर पैसे काही जेवढे तुमच्याकडे घरात असतील, 10-20 रुपयाच्या का नोटा असेनात तरी चालतील, 500चीच नोट त्याच्यात ठेवावी असा देखील काही हट्ट नाहीये बरं का. तर काय करायचं आहे, अक्षय कलश करत असताना सगळ्यात अगोदर मातीचं भांडं घेतलं असेल तर तुम्ही ते हळदीचं लेपन, त्याला पूर्ण हळदीने तुम्हाला पिवळं करायचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला काडीच्या साह्याने किंवा बोटाने तुम्ही कुंकवाने तुम्ही स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि हळदी कुंकवाची 5-5 बोटे ओढायची आहे त्याच्यावरती, बरोबर. नंतर एक ताट घ्यायचं आहे. ताटामध्ये तुम्ही खाऊची पानाची जोड्या ठेवायच्या आहेत. नंतर सेंटरला बघा, तुमच्या ताटामध्ये जेवढी पानं बसतील तेवढी ठेवा जोडीने, बरोबर. नंतर प्रत्येक पानावरती तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे. सेंटरला एक पान ठेवायचं आहे, त्याला देखील हळदी कुंकू किंवा स्वस्तिक काढून घ्या कुंकवाने, आणि तांदळाने देखील स्वस्तिकचे रास काढा किंवा तांदळाचे रास घाला, त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करा. आणि जो कलश घेतला आहे तो कलश त्याच्यावरती ठेवायचा आहे. कलशाला जी हळदीची गाठ आपण मारून घेतलेली होती ती हळदीची गाठ आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायची आहे. आपल्याला 5 वेढे घ्या त्याचे. ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला खडं मीठ सगळ्यात अगोदर टाकायचं आहे, बरोबर. खडं मीठ तुम्ही टाकायचं आहे, सगळ्यात अगोदर खडं मीठ टाका. नंतर थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं. सगळ्या गोष्टी करत असताना माता लक्ष्मीचा ओम महालक्ष्मी देवे नमः हा मंत्र जरी जपत राहिला तरी देखील चालणार आहे. नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे जर चांदीचा सिक्का असेल, नाणं असेल तर तो नाणं वगैरे त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. नंतर लवंग टाकायचे आहेत थोडेसे तुम्हाला. नंतर लाल गुंजा, गोमती चक्र, नंतर कमळगट्ट्याची मणी थोडेसे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. आणि नंतर तुम्हाला तुमच्याकडे जे काही पैसे असतील, नाणी जरी असली, डॉलर जरी असले तरी टाकली तर त्याच्यामध्ये चालणार आहेत. अशा पद्धतीने ठेवायचं आहे. फूल वगैरे अर्पण करायचं आहे. आणि ताटाच्या साईडला तुमच्याकडे जे काही शिल्लक राहिलेले गोमती चक्र असतील, कवड्या असतील, लाल गुंजा असतील, कमळगट्ट्याची मणी असतील, ते सगळे साईडने ताटाच्या भोवतीने ठेवून द्यायचे आहेत. धूप, दीप, अगरबत्ती दाखवायची आहे. तुपाचं एक निरंजन लावायचं आहे. आणि माता लक्ष्मीला मनोमन प्रार्थना करायची आहे की आज ज्या प्रकारे मी अक्षय कलश भरलेला आहे, असाच अक्षय कलश माझ्या घरामध्ये देखील धनधान्याची कधीही कमतरता पडू देऊ नकोस. अशीच घरामध्ये अक्षय काळ
चिरकाल टिकून राहा. मी तुझी मनोमन सेवा करत आहे, मी मनोमन तुझा धावा करत आहे. मी आजपासून दर पौर्णिमेला किंवा 11 पौर्णिमा किंवा 21 पौर्णिमा आजपासून मी अक्षय कलश भरणार आहे. तर घरामध्ये तुझं वास्तव्य असंच अखंड राहू दे, अखंड कृपादृष्टी तुझ्या आमच्या घरावरती राहू दे, अशी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. नंतर काय करायचं, दुसऱ्या दिवशी तुम्ही ज्या ज्या वस्तू वापरलेल्या आहेत त्या सगळ्या लवंग वगैरे बाजूला, म्हणजे सिक्का वगैरे जेवढे काही आहे तेवढं तुम्ही एका पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये किंवा लाल रंगाच्या पोटलीमध्ये बांधायचं आहे. कारण तुम्ही जर पुढे करणार असाल तर तुम्हाला ते बांधायचं आणि तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. नंतर तेच तुम्हाला यूज करायचं आहे. फक्त मीठ तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू नका, कारण मिठाला पाणी सुटणार, त्यामुळे मीठ तेवढं त्याच्यामध्ये ठेवायचं नाही आहे. त्या अशा पद्धतीने तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. अशा पद्धतीने अक्षय कलश भरायचा आहे. उद्याच्या दिवशी अक्षय कलश भरण्याला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे चुकूनही तुम्ही हा दिवस चुकवू नका. आणि अक्षय कलश आपल्या घरामध्ये कसा भरेल याची काळजी घ्यायची आहे. जर तुम्हाला करायचं नसेल तर तुमच्या मिस्टरांकडून, सासूकडून, मुलींकडून करून घ्या, पण करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला उद्या अक्षय कलश भरायला अजिबात विसरायचं नाही आहे. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.